नमस्कार, मी आरिफ शेख. मी मराठी चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंसह विरोधकांवर जोरदार टीका. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या मूळ गावी महाबळेश्वर तालुक्यातील दरेगाव येथून नेमकं काय म्हणाले, चला पाहूया. त्याच्यावर मी काल बोललो, लांडग्यानी वाघाचं कातडं पांघरून लांडगा वाघ होत नाही, त्याला वाघाचं काळीज लागतं. वाघ एकच, बाळासाहेब ठाकरे. आणि त्यांनी त्यांचे विचार जे आहेत, त्यांचे विचार हिंदुत्वाचे ज्वलंत विचार, ते घेऊन आम्ही पुढे चाललो आहे. बाळासाहेबांचे विचार सोडले कोणी? सरकार स्थापन करताना जे बाळासाहेबांनी ज्या काँग्रेसला दूर ठेवलं, माझी काँग्रेस होईल शिवसेना, त्यावेळेस मी माझं दुकान बंद करेन असं जाहीरपणे वक्तव्य बाळासाहेबांनी केलं. मग मिंदेपणा कोणी केला? सगळ्यात मोठा मिंदा कोण? याचा विचार जनतेने केला आहे. ही जनता सुज्ञ आहे आणि जनता सगळं जाणती आहे. सत्तेसाठी, खुर्चीसाठी, मुख्यमंत्रीपदासाठी बाळासाहेबांचे विचार त्यागले, बाळासाहेबांची भूमिका सोडली आणि स्वार्थासाठी ज्या लोकांनी या महाराष्ट्रातल्या जनतेने शिवसेना भाजप युती म्हणून निवडून दिलं होतं, त्यांच्याही पाठीत खंजीर खुपसला, मित्र पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसला. मग गद्दारी कोणी केली? मग मिदनेपणा कोणी केला? बाळासाहेबांसारखे कपडे आणि बाळासाहेबांसारख्या रुद्राक्षाच्या माळ घालून बाळासाहेब होता येत नाही. बाळासाहेबांचे विचार असावे लागतात. ते विचार त्यांनी सोडले आहेत. त्यांना मोदींवर देखील, माझ्यावर तर केली, परंतु मोदींवर पण टीका केली. त्यांना काय अधिकार आहे? काय अधिकार आहे? ज्या मोदी साहेबांनी बाळासाहेबांचं स्वप्न, जे 370 कलम हटवण्याचं काश्मीरमधलं आणि त्याचबरोबर राम मंदिर बांधण्याचं स्वप्न, जसं करोडो राम भक्तांचं स्वप्न होतं, तसं बाळासाहेबांचं स्वप्न होतं. बाळासाहेबांचं स्वप्न मोदी साहेबांनी पूर्ण केलं. खरं म्हणजे त्यांचे आभार मानले पाहिजे होते, त्यांना साष्टांग दंडवत घातला पाहिजे होता, परंतु ते कसं शक्य आहे? दंडवत लोटांगण काँग्रेसच्या खाली घालायला लागलेत ते. त्यामुळे त्यांचे बाळासाहेबांचे विचार त्यांनी सोडलेत, म्हणून त्यांना नैतिक अधिकार उरलेला नाही. मी कालही म्हणालो आहे, ये काय म्हणतो त्याला, ये जनता सब जानती है, ये पब्लिक है सब जानती है. येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्याचं उत्तर, या बेईमानीचं आणि मिंदेपणाचं उत्तर त्यांना जनता देईल. जेलमध्ये टाकणार असं म्हणतात. सत्तेत आल्यानंतर उद्धव ठाकरे साहेब म्हणतात की आम्ही सत्तेत आल्यावर ना भ्रष्टाचाराच्या सत्तेवर आल्यावर ज्यांनी कोविडमध्ये खिचडी घोटाळा केला, ज्यांनी डेड बॉडी बॅगमध्ये घोटाळा केला, जे खिचडी चोर, जे कफन चोर असं म्हणायचं का आम्ही? अशा लोकांना कसं काही लोक सत्तेत देणार परत आणून? घरी बसलेल्या लोकांना लोक सत्तेत आणतात. आज 24/7 आम्ही काम करतोय. केंद्र सरकारचं देखील पाठबळ आहे. आज केंद्र सरकारने देखील अनेक योजनांना पैसे दिलेत आणि म्हणून मोदी साहेबांना आम्ही उद्घाटनाला बोलवतो. असं कधी झालं का? भूमिपूजन पण त्याच व्यक्तीने केलं आणि उद्घाटन पण. हे आज होतं आहे कारण याला नियती आणि नीतिमत्ता साप लागते आणि म्हणून ते पोटदुखी आहे त्यांना सारखे. म्हणजे मोदी साहेब आले की त्यांना पोटदुखी सुरू झाली आणि म्हणून केंद्र आणि राज्य सरकार मिळून हे डबल इंजिनचं सरकार एकदम बुलेट ट्रेनच्या स्पीडने काम करतं आहे. याचं पोटसूळ आहे. त्यामुळे जनता आज कामाला महत्त्व देते. आज किती प्रकल्प आम्ही सुरू केले. शिवडी नावाशेवा गेम चेंजर प्रकल्प आहे. 2 तासाचं अंतर 15 मिनिटामध्ये. समृद्धी महामार्ग, बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग, जो 15-16 तासाचा 7 ते 8 तासावर आणला आहे. अनेक प्रकल्प आम्ही मुंबई पुणे मिसिंग लिंक करतोय. जगातलं सगळ्यात मोठा टनेल आहे. अजून अर्धा तासाने कमी होईल वेळ. म्हणजे लोकांचं मेट्रो बंद पाडली होती ती आम्ही सुरू केली आणि त्यामुळे विकास, डेव्हलपमेंट हा आमचा अजेंडा आहे आणि बाळासाहेबांची भूमिका हिंदुत्वाची आमचा अजेंडा आहे. आज दावोसमध्ये आम्ही गेलो. जवळपास 3.5 लाख कोटी रुपयाचे MOU साईन झाले. 1-1.5 लाखाचे MOU आणखी त्यांनी कन्सेंट दिलेत. त्यामुळे 2 ते 3 लाख रोजगार प्राप्त होणार. मग लोक कोणाला सत्तेमध्ये आणतील? लोक कोणाला मतदान करतील? घरी बसणाऱ्यांना की काम करणाऱ्यांना? धन्यवाद. थँक्यू साहेब. यानंतर इथेच थांबूया.
ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा मी मराठी, बातमी महाराष्ट्राची.